छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील जायकवाडी धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं घटतोय। सध्या धरणामध्ये केवळ 41.53% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे। वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यानं प्रशासनाची चिंता वाढलेली आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना याच धरणामधून पिण्याचं पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे आगामी काळामध्ये पाण्याच्या काटकसरीनं वापर करावा असं आवाहन केलं जाते। आपण बघत आहात जायकवाडी धरणामध्ये सद्यस्थितीत 901.5 दलगमी इतका पाणी साठा उपलब्ध असून तो जवळपास 41.53% इतका आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 8.77% इतका पाणी साठा आपल्याकडे जास्त आहे। त्यांचे आवर्तन लवकरात लवकर घेऊन जो पाणी वापर होत आहे तर आपण त्याद्वारेही पाणी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्यांचं सिंचन झाल्यानंतर आपण धरणातून जो सोडण्यात येणारा पाणी आहे ते देखील आपण कमी करणार आहोत, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला जास्त दिवसाकरता पाणीसाठा उपलब्ध राहील। या पद्धतीने जायकवाडी धरणावरील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच जायकवाडी विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहोत।